सौंदर्यापासून बंधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण हा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाचे 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात अचूक उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल आपल्या सर्वांच्या सुद्धा मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,000. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 5,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 2 महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये 50 ते 100 रुपयाची तेजी अथवा मंदी सोडली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जैसे ते लेवलवरती आहे. मग मे महिन्यात काय होणार? मे महिन्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन 6,000 होणार. याच्यासाठी आपल्या मे महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व याचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो हे प्रथम जाणून घेणे गरजेचे आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर मे महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची घडामोड कोणती होणार आहे तर मे महिन्यामध्ये अमेरिकेची पेरणी ही सुरू होणार आहे. मग अमेरिकेमध्ये पेरणी कशी होते यावरती सोयाबीनचा दर हा अवलंबून असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं आणि आपल्या भारताचं घेणे देणे काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे अल निनोमुळे जर पाऊस कमी झाला तर अमेरिकेमध्ये पाऊसकाळ वाढतो. अमेरिकेमध्ये जर पाऊस वाढला तर तिथं सोयाबीनची पेरणी वाढणार आणि अमेरिकेचं व भारताचं सोयाबीन हे एकलगट मार्केटमध्ये येते. 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेचं तर 15 ऑक्टोबर नंतर भारताचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येत असते. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये जर सोयाबीनचं उत्पादन भरमसाठ वाढलं तर याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती 100% होणार. भलेही भारतामध्ये अल निनो असलं तरीही त्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनच्या दरावरती परिणाम होताना दिसेल. पण प्रामुख्यानं बघायला गेलं तर हा परिणाम आपल्याला मे महिन्यात दिसणार का? तर लक्षात घ्या, हा परिणाम मे महिन्यात दिसणार. कशामुळे दिसणार? तर बघा, भलेही 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये येणार असलं तरी देखील अमेरिकेमध्ये पेरणी कधी होणार? तर अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही मे महिन्यात होणार. मे महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये पेरणीचं क्षेत्र समजा वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये देशात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार नाही. म्हणजे देशात 31 मेपर्यंत सोयाबीन 6,000 होणार नाही. पण अमेरिकेमध्ये पेरणीचं क्षेत्र घटलं तर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000ला गवसणी घालताना दिसू शकतो. म्हणजे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होणार अथवा नाही हे सर्वस्वी अमेरिकेवरती अवलंबून आहे. अमेरिकेत पेरणी वाढली तर दर 6,000 होणार नाही. अमेरिकेत पेरणी घेतली तर दर 6,000 होणार. मग अमेरिकेत काय घडणार? तर मित्रांनो, अमेरिकेत पेरणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. यामुळं आपल्याला 31 मेपर्यंत सोयाबीनचा भाव 6,000पर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर होताना दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही सोयाबीन विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा? तर मला वाटतं या ठिकाणी 5,300 ते 5,800चा भाव आपल्याला या ठिकाणी मे महिन्यात दिसणार आहे. इथून 200ची जी तेजी तुम्हाला सोयाबीनच्या भावात दिसली की तुम्ही सोयाबीनची विक्री करून टाका. कारण अमेरिकेत पेरणी क्षेत्र वाढलं तर तिथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं दबावात राहू शकतो, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी तेजीत सोयाबीनची विक्री करावी हीच आपल्याला नम्र विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.